एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक असलेले आदित्य ठाकरे आणि भाजपचे नेते मोहित कंबोज यांच्यामधल्या वादावरती आता पडदा पडलाय का अशी चर्चा सुरू झाली आहे। याचं कारण म्हणजे भाजपचे नेते मोहित कंबोज यांच्या मुलीच्या वाढदिवसाला राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यासह मिलिंद नार्वेकर यांनी देखील हजेरी लावली होती। या सोहळ्यासाठी अनेक राजकीय नेते उपस्थित होते। राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार असताना कंबोज यांनी ठाकरेंवरती अनेक गंभीर आरोप केले। तर ठाकरेंच्या शिवसेनेचे अनेक नेते कंबोज यांच्यावरती वारंवार आरोप करताना बघायला मिळाले। मात्र आता कंबोज यांच्या घरामधल्या सोहळ्याला आदित्य ठाकरे, मिलिंद नार्वेकर आणि राज ठाकरे यांनी हजेरी लावल्यामुळे हे वैर आता संपलंय का अशी चर्चा सुरू झाली आहे। तर कंबोज यांच्या पार्टीमध्ये आदित्य ठाकरे यांच्या हजेरीवरून राजकीय वर्तुळामधून नेमकी काय प्रतिक्रिया येते आपण बघूया। सगळंच भांडवल संपलेलं आहे, दुकानामध्ये माल संपलेला आहे आणि भारतीय जनता पक्ष आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांशिवाय दुसरा पर्यायच राहिलेला नाही। आम्ही नेहमी बोलायचो की आमचा बॉस हा सागर बंगल्यावर बसतो किंवा आता वर्षा बंगल्यावर आहे। आता हळूहळू देवेंद्र फडणवीस साहेब सगळ्यांचेच बॉस होणार आहेत आणि म्हणून ज्यांनी जेवढा लवकर जो मार्ग स्वीकारतील लवकर स्वीकारावं आणि आमचाही बॉस देवेंद्र फडणवीस आहे हे लवकर जाहीर करून टाकावं। ते बघा, सार्वजनिक कार्यक्रमामध्ये कुणाचा मंगल कार्यक्रम असेल किंवा एखाद्याचा दुःखद काही घटना असेल, गेलं पाहिजे हे राजकारणातलं अलिखित संकेत असतात। म्हणून आदित्य गेला याचं काही वाईट नाही, परंतु मनामध्ये त्यांच्या काय चाललंय हे जर पाहिलं तर मला असं वाटतं की जे बेछूट आरोप करत होते म्हणजे लिमिटच्या बाहेर, ते आता त्या लग्नाला जाण्यामागचं कारण आहे की त्यांना भाजपकडं अप्रोच होण्याचा ते शोधतायत आणि म्हणून ते आज मनोज त्या कंबोजच्या कार्यक्रमामध्ये गेले होते। असं आहे, मोहित कंबोजजी यांचे सर्वांशी संबंध आहे, पारिवारिक कार्यक्रमात सर्वच जातात आणि मी जाणार होतो काल, पण मला विमान नाही मिळालं। त्यामुळं मोहित कंबोजजीचे जे काही उद्योगपती म्हणून रिलेशन आहे, सर्वांशी रिलेशन आहे। माननीय अडाणीजी असतील, माननीय अंबानीजी असतील, हे लोकांकडे आपण जातो। एखाद्या छोट्या कार्यकर्त्याकडे गेलं तर काय बिघडला, कशाला जेवढी काय याच्यामध्ये तुमच्याकडे वाढदिवसाला आलं तर जेवढी तयार होतो, पारिवारिक संबंध तयार होतात। पारिवारिक संबंध आहेत, पारिवारिक संबंधातनं कोणी कोणाकडे जातं याचा अर्थ राजकारणाचा दूर संबंध नाही राहत। हा संघर्ष सुरूच राहतो, पण त्या कार्यक्रमाला, त्यांच्या काही कौटुंबिक कार्यक्रमाला अनेक लोक उपस्थित होते। त्याच्यामध्ये थोड्या वेळापुरते आदित्य ठाकरे उपस्थित होते असं मला आत्ता मी वाचलं कुठेतरी, आणि मी बोललो की अशा एखाद्या मंगल कार्याला कोणी बोलवलं असेल तर त्याच्यावरती तुम्ही राजकारण किंवा राजकीयदृष्ट्या पाहू नये। दरम्यान लॉकडाऊनच्या काळामध्ये हॉटेलमध्ये मित्रांसोबत पार्टी करतानाचा तेजस ठाकरे यांचा व्हिडिओ भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी सोशल मीडियावरती पोस्ट केला होता। यावरती कॉफी विथ कौशिक या कार्यक्रमामध्ये मोहित कंबोज यांना सवाल केला असता त्यांनी नेमकं काय उत्तर दिलंय आपण बघूया। मेरे को तेजस ठाकरे के वीडियो मेरे पास थे और मेरे को शायद वो नहीं डालने थे और मुझे नहीं करना था, क्योंकि तेजस ठाकरे कोई पॉलिटिकल पार्टी का हिस्सा नहीं है। तेजस ठाकरे तो वीडियो मेरे को उस दिन नहीं आए, वो कोविड के वीडियो थे और वो मेरे रेस्टोरेंट में बैठे थे वहाँ पर। ठीक है, वो यंगस्टर है, यंग है, मैं उस विषय में नहीं जाना चाहता, लेकिन जिस तरह से संजय राउत ने मेरी वाइफ के ऊपर आरोप लगाए, जिसका कोई पॉलिटिकल लेना देना नहीं, कोई पॉलिटिकल वो पार्टी की हिस्सा नहीं है, वो अपनी हाउसवाइफ है, अपना बिजनेस करती है साथ में, तो जो पर्सनल आरोप लगाए तो टिट फॉर टैट का जवाब देने के लिए मैंने तेजस ठाकरे की वो वीडियो डाले थे। भाजपचे नेते मोहित कंबोज यांच्या मुलीच्या वाढदिवसाला राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यासह मिलिंद नार्वेकर यांनी हजेरी लावली। या सोहळ्यासाठी राजकीय नेते उपस्थित होते आणि या पार्टीमधली एक्सक्लुझिव्ह फोटो एबीपी माझाच्या हाती आलेत। या पार्टीला राजकीय नेत्यांसह बॉलिवूडचे सुपरस्टार देखील उपस्थित होते। उद्योगपती मुकेश अंबानी यांचे चिरंजीव अनंत अंबानी सोबतच त्यांची पत्नी राधिका मर्चंट यांनी देखील या सोहळ्यासाठी हजेरी लावली होती। शाहरुख खान, रणवीर सिंग, संजय दत्त, सुनील शेट्टी, शिल्पा शेट्टी, मान्यता दत्त आणि अमृता अरोरा यांच्यासारख्या अनेक सेलिब्रिटींनी देखील पार्टीमध्ये हजेरी लावली होती।
मात्र या पार्टीमधील आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगतीये. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.